राजस्थानमधल्या कोटा इथं कोटा बुंदी ग्रीनफील्ड विमानतळाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित. देशामध्ये तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असून ग्राहकांनी त्याबाबत चिंता करण्याची आवश्यकता नसल्याची केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांची ग्वाही. घरगुती आणि व्यावसायिक व्यापाराच्या सिलेंडरच्या किमतीत आजपासून वाढ. 14.2 किलो वजनी घरगुती सिलेंडरची किंमत 60 रुपयांनी वाढून 912 रुपये. इराणनं संपूर्ण शरणागती पत्करल्याशिवाय त्यांच्याशी कुठलीही चर्चा केली जाणार नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं स्पष्ट. नेपाळ सार्वत्रिक निवडणुकीत बालेंद्र शाह यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीची मोठ्या विजयाकडे वाटचाल. राज्य महिला आयोगाच्या महिला सन्मान पोर्टल तसंच सायबर वेलनेस कक्षाचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अनावरण. आर्थिक वर्ष 2026-27 साठी विकसित महाराष्ट्राच्या 25 वर्षांच्या दीर्घकालीन आराखड्याचा अर्थसंकल्प वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला सादर. इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा लक्ष्य सेन याचा उपांत्य फेरीत चीनच्या व्ही लाय याच्यासोबत आज दुपारी सामना. आणि ॲडलेड इथं सुरू असलेल्या एकमेव महिला क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या 198 धावांच्या आव्हानाला उत्तर देताना यजमान ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या पहिल्या दिवसाअखेर 3 बाद 96 धावा.